हाय फ्रेंड्स, तर आज पाहूया आपण तांदूळाची खीर. तर मी ती खीर बनवण्यासाठी आपण तांदूळ भिजत घातले. तर मी 2 चमचे तांदूळ हे आधी भिजत घातले, त्यानंतर असे मिक्सरला वाटून घेतले. आणि आपल्याला आता पातेल्यामध्ये तूप टाकून 1 चमचा तूप टाकून मी ते त्यामध्ये पातळ केलेले तांदूळ मिक्सरला वाटलेले ते टाकून घेऊया. आणि भांडंसुद्धा आपण त्यामध्ये धुवून टाकून घेऊया तांदूळ. आणि त्यानंतर मी दूधसुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं. दूध टाकल्यानंतर आपण लगेच ते हलवून घेऊया, त्यामध्ये गाठा होणार आणि हे लक्षात घेऊन आपण ते फिरवत राहायचं. त्यानंतर आपण 1.5 वाटी मी साखर घेतली. साखर मी त्यामध्ये टाकून घेतली. साखर मी 1.5 वाटी साखर त्यामध्ये टाकली. आणि आता आपण खोबरा किस, त्यामध्ये दूध पावडर, दुधाचा मसाला भेटतो तो, आणि इलायची, हे सर्व आपण इलायची बारीक करून, आणि दूध मसाला त्यामध्ये सुद्धा इलायची राहते, काजू बदामची थोडी पेस्ट राहते, तर ते आपण सर्व त्यामध्ये टाकून घेऊया. सर्व टाकल्यानंतर आपली खीर अशी दिसते. तर आता आपण अजून तिला हलवत राहूया. तिला गद घ्यायचं राहिलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आपण थोडे काजू आणि मी काळे मनुके त्यामध्ये घालून घेतले. काजू आपले बारीक करून घ्यायचे. बदाम असल्यास बदामसुद्धा टाकू शकता. आणि अशी आपली खीर गद घाल्यानंतर आपली खीर झाली समजा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कशी वाटली सर्वांनी कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. चला.